श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर गुरुवारी आलेली आहे आषाढी अमावस्या, जिला आपण गटारी अमावस्या, दीप अमावस्या या नावानं सुद्धा ओळखत असतो। तर बघा, ही जी अमावस्या आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते, त्यासोबतच आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असते। या दिवशी आपण जर आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले, या दिवशी आपल्या पितरांची जर आपण सेवा केली तर ते आपल्याला नक्कीच भरभरून आशीर्वाद देतात, ते आपल्यावरती प्रसन्न होतात। आपल्याला जर बघा, आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदोष असेल, शत्रुपीडा, दारिद्र्य असेल किंवा आपल्या घरामध्ये कितीही प्रखर पितृदोष असेल, तर हा उपाय केल्यानं तो नष्ट होऊन पितृ प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील। असा हा अतिशय साधा सोपा उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। तर गुरुवारी अमावस्यासुद्धा आहे आणि त्यासोबतच गुरुपुष्पामृत योगसुद्धा या दिवशी आलेला आहे। तर बघा, गुरुपुष्पामृत योग जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो। या दिवशी सोने चांदीची देखील खरेदी केली जाते। त्यासोबतच नवीन वाहन, नवीन घर घेणं हे सुद्धा या दिवशी केलं, ही जी कामे आहेत तर ती सुद्धा केली जातात। तर बघा, या अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे बघा। तर या दिवशी आपल्याला थोडेसे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे व्यवस्थित मळून झाल्यानंतर तुम्हाला याची एक चपाती बनवून घ्यायची आहे। चपाती बघा, भाजताना याला तुम्हाला मोहरीचं तेल लावायचं आहे। मोहरीचं तेल लावून तुम्हाला ही चपाती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, एका ताटामध्ये काढायची आहे। त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती काळे तीळ जे आहेत तर ते पसरवून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याच्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हे सर्व तुम्हाला गुरुवारी अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही कुत्र्याला खाऊ घालायचं आहे। तर बघा, आवर्जून तुम्हाला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे ही चपाती। तर बघा, यामुळं आपल्या घरामध्ये कितीही प्रखर पितृदोष असला तरी तो देखील नष्ट होऊन आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात, भरभरून आशीर्वाद देतात। जेव्हा आपल्या घरामध्ये बऱ्याच अडचणी येतात, आपल्या मुलांचे लग्न जुळत नाहीत किंवा त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, मुलं शिक्षित असून देखील नोकरी करत नाहीत किंवा त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, अशा बऱ्याच अडचणी देखील पितृदोषामुळे आपल्याला भोगावे लागत असतात। आणि म्हणूनच पितृदोष दूर करण्यासाठी जर आपण काही असे छोटे मोठे उपाय अमावस्येच्या दिवशी केले तर आपले पितृ हे आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात। तर आजची सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा।